संयुक्त स्मृती दालनामध्ये आज किशोरी पेडणेकर जे आहेत ते आंदोलनासाठी उपस्थित झालेले आहेत। नेमकी या दालनामध्ये कोणत्या गोष्टींच्या संदर्भामध्ये किशोरीताई पेडणेकर यांनी आंदोलन केलं हे आपण थेट जाणून घेऊया। तर ताई काय सांगणार, आज आंदोलनाच्या पार्श्वभूमीतून अनेक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी या दालनामध्ये नेमका कोणत्या गोष्टीची कमतरता आहे आणि काय गोष्टी प्रामुख्याने आहे? महाराष्ट्र 1 मे महाराष्ट्र दिन आपण पाळतो। संयुक्त महाराष्ट्र दालन हे महाराष्ट्र कसा मिळवला, किती लोकांनी त्याच्यावरती आहुत्या दिल्या, आज आपण संयुक्त महाराष्ट्राचं जे स्तंभ आहे हुतात्मा स्मृती, हुतात्मा चौक पण आहे, या 106 लोकांचं 105 लोकांचं जे आहुती दिल्या आहेत त्यांच्या स्मृती इथे जागवल्या जातात। इथे तो इतिहास सांगितला जातो, बघितला जातो, ऐकला जातो। याची दुरावस्था गेल्या 4 वर्षात जी झाली आहे त्या अवस्थेकडे आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। पण या ठिकाणी अनेक नगरसेवक उपस्थित झालेले होते आणि या नगरसेवकांनी एकंदरीत जरी बाजूची मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर सत्ताधाऱ्यांचे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते का? सगळेच होतो आम्ही, सत्ताधारी म्हणूनच होतो। सत्ताधाऱ्यांचा इथे एकही नगरसेवक गंभीर वगैरे ते काय मला दिसले नाही। सगळ्यांना कळवलं होतं पण का आले नाही माहिती नाही। पण संयुक्त महाराष्ट्र दालन हे बाळासाहेबांच्या हयातीत इथे उभं केलं होतं, त्यामुळे त्या हयातीतलं नुसतं बाळासाहेबांचे विचार म्हणून चालत नाही, जगावं लागतं। आज आम्ही 4 वर्ष नव्हतो कोणच नगरसेवक, मोठ्या प्रमाणात खैरात केली गेली, पैशांची उधळण झाली, पण संयुक्त महाराष्ट्रावर कुठेही उधळण झालेली दिसत नाही। पण यापूर्वी देखील सभागृहात प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे। हां, आता आम्ही मांडतोच आहे, सभागृहात मांडतोच आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसेनजित जाधव, LS मराठी, मुंबई।